बघूयात पुढची बातमी। कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती विशाल पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। सांगली साखर कारखान्याच्या कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। सन 2005 सालापासून 2016 पर्यंत निवृत्त कामगारांचे पगार, निवृत्त कामगारांची देणी, शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलं अद्यापही न मिळाल्यानं शेतकरी संघटनेनं वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात 7 दिवस शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं। तरीही शासनाला जाग आली नसल्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। पक्ष भेटून ही सगळी गाराणी घालणार आहोत आणि आमची आज ही मागणी अशी आहे की या कारखान्याची A to Z सगळी चौकशी व्हायला पाहिजे। कामगारांनी मनस्वी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांनी प्रेमाने ऊस दिलेला आहे, पण तिथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी राजकीय हेतूने तो सगळा कारखाना खाऊन टाकलेला आहे आणि कोट्यावधीची देणी बुडवलेली आहेत। पण ही देणी मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि जर वेळच पडला तर आम्ही आता इथून पुढे आक्रमक भूमिका घेणार आहोत। आता आम्ही मरणार नाही, मारणार आहे एवढे या कारखानदारांनी लक्षात ठेवावं। माझे मालक कारखान्यात कामाला होते। 2013 ला ॲक्सिडेंट झालाय। माझे फंड आणि ग्रॅज्युएटी खोली सोडल्याशिवाय त्यांनी अर्ज भरून घेत नव्हते। आता आम्ही भाड्याने राहतोय आणि माझी ग्रॅज्युएटी 2 वर्षाचा फंड दिला नाही, पेन्शन वाढ मिळाली नाही। मालकाच लहान मुलं आहेत, मी भाड्याने राहते, तर भाडं कशाने देणार मी? 3 वर्ष झालं मी जाती सारखी कारखान्यात, खरं माझी काही मनाव घेत जात नाहीत। चेअरमनकडे गेलं का चेअरमन म्हणते युनियनकडे जावा, युनियन म्हणते चेअरमनकडे जावा। दिवस मी बसते तरी माझं कोण मनाव घेत नाहीत। उगाच तोंडात माशा मारल्यासारखं बसायचं दिवसच्या दिवस। रोज जाते तरी माझं मनाव घेणं। 1 महिना झालं मी